रत्नाकर मतकरी यांच्या रंगांधळा या गूढ कथा संग्रहातून वारस नावाची ही कथा. कधी कधी वाटते की आयुष्याला अर्थच नाही. अर्थ शोधण्याचा आपण एकसारखा प्रयत्न करतो. आपल्या परीने अर्थ लावतो, आडाखे बांधतो, अनुभवावरून काही अनुमाने काढतो, सिद्धांताच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो. काय म्हणजे यश आणि काय म्हणजे अपयश याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशोब मांडतो. या हिशेबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी रक्ताचे पाणी काढून धडपड करतो. एका मर्यादेत यशस्वी होतो. मग स्वतःला सांगतो की मी बुवा असा. इतरांना पटवतो की मी हा असा, माझी आई अशी, माझे वडील असे, हे आमचे खानदान, हे आमचे सत्व, हे आमचे तत्व, आम्ही म्हणजे असे वागणार, दुसरी दिशा आमची नाही, आम्ही असेच चालणार, प्राण गेला तरी बदलणार नाही, वगैरे वगैरे. खूप सारे अगदी खरेखुरे असते. निदान आपल्याला तरी तसे खरेखुरे वाटत असते. आपल्यापुरते ते अगदी कालत्रयी बदलणार नसते आणि एकदम काहीतरी घडते. वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे, सहजपणे घडून जाणारे आणि मग पाहावे तर ही क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करून टाकते. आपल्याला आजवर कळलेला आयुष्याचा अर्थ चुकीचाच होता असे जाणवून देते. पण तोवर फार उशीर झालेला असतो. कुठे चुकले हे समजायच्या आतच सारे काही पार हाताबाहेर गेलेले असते. इतकी वर्षे एकाच दिशेने चालल्या असल्यामुळे दुसरी दिशा जणू समजतच नाही. दुसरा अर्थ पटत नाही. नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणे सोपे नसते. मग काय करावे ते समजत नाही. आपण नुसते हताश होतो, हतबल होतो, दिडमूड होतो आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो. आणि हे होते एखाद्या साध्याशाच प्रसंगाने. वाटते की हा प्रसंग सहज टाळता आला असता. पण एखाद्या छोट्या मुलाने ज्याला चेंडू म्हणून लाथ मारावी, तो एक फुटायची वाट पाहणारा टाईमबॉम्ब निघावा आणि त्याने त्या मुलाला जन्माचे अपंग करून टाकावे, तितक्या सहजपणे आपण या प्रसंगात ओढले जातो आणि त्यामुळे बाहेर पडताना जायबंदी होऊन बसतो. असा प्रसंग किती साधा पहा. आता प्रसंग किती साधा पहा. शंकरबरोबर त्याच्या गावी जाऊन येण्याचा. बस्स एवढाच. शंकर माझा अगदी जवळचा मित्र. वयाने माझ्याहून 2-3 वर्षांनी लहान. अगदी आमची मैत्रीच होती असे नाही, चांगला घरोबा होता. शंकरचे वडील रामदादा माझ्या वडिलांचे अगदी निकटचे स्नेही. दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम. पण माझ्या जन्मानंतर लगेच आमच्या घराला दुर्दैवाचा फटका बसला. माझ्या वडिलांनी एकाएकी आत्महत्या केली. कारण नीटसे ठाऊक नाही, परंतु ते चांगले वकील होते. कुठल्या तरी अशिलाने फसवल्याची त्यांनी हाय खाल्ली आणि त्याच धक्क्याने आत्महत्या केली, असे आईने मला एकदा सांगितले होते. ते सांगताना तिची जी काही विलक्षण दयनीय अवस्था झाली होती ती पाहिल्यावर पुन्हा कधी हा विषय तिच्याकडे काढण्याचे मला धाडस झाले नव्हते. घरातले मिळवते माणूसच असे एकाएकी गेल्यानंतर आईवर आकाश कोसळले. त्यातून लहान मूल पदरात, घरात शिल्लक नावापुरतीच, 2 वेळच्या अन्नाची पंचाईत पडावी अशी परिस्थिती. पण या परिस्थितीत शंकरचे वडील आमच्या मदतीला धावले. गेलेल्या मित्राच्या स्नेहाला जागून त्यांनी आमच्या कुटुंबासाठी सारे काही केले. आई 4 पैसे मिळवीत असे, पण खरे घर चालायचे ते शंकरच्या घरून. जी मदत यायची तिच्यावरच. माझे शिक्षण पुरे होईपर्यंत शंकरच्या वडिलांनी आम्हाला मदत केली. मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हाच त्यांनी मदतीचा हात सोडला. आजच्या काळात मित्राच्या कुटुंबियांसाठी एवढे करण्याइतकी माणुसकी कोण दाखवील? शंकर नोकरीला लागला. ते पाहायला रामदादा हयात नव्हते. 8-15 दिवसांच्या आजाराचे निमित्त होऊन ते गेले. पण त्यांनी आपल्या घरासाठी आणि मुलासाठी चांगली तरतूद करून ठेवली होती.
शंकरला दुसरे भावंड नव्हते, पण घरात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांना आणि आश्रितांना तोटा नव्हता. एका परीने आम्ही त्यांचे आश्रितच होतो. त्यांच्या घरात राहत नव्हतो. इतकेच काय ते. पण शंकरने कधी मला आश्रितासारखे वागवले नाही. त्याची माझी लहानपणी जमलेली मैत्री दिवसेंदिवस अधिकच दाट होत गेली होती. त्या दिवशी रात्री शंकर अचानक घरी आला आणि म्हणाला, "श्याम, उद्या सकाळी रानवलीला जायचं." "रानवलीला? मध्येच काय काढलंस?" मी विचारलं. रानवली शंकरचे मूळ गाव असल्याचे मी त्याच्या तोंडून ऐकले होते, परंतु लहानपणी वडिलांबरोबर एखाद्या वेळी तो तिकडे गेला असल्यास त्याला ते अजिबात आठवत नव्हते. रानवली तसे लहानसे खेडे होते आणि हमरस्त्यापासून बरेच आत होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रानवट खेड्यात शंकरच्या पूर्वजांनी एक मोठा वाडा बांधून ठेवला होता. शंकरचे एक वृद्ध काका तिथे राहत असत. एखाद दुसरा कामचू नोकर ठेवून ते कसेबसे चालवीत, पिढीजात उत्पन्नावर भागवीत. असे आमचे ते काका वारले नाहीत का? आमचे ते काका वारले नाहीत का? शंकर अगदी सहजपणे म्हणाला. नात्यातले माणूस का होईना, पण त्याला कधी पाहिलेलेच नसले तर त्याच्या मृत्यूचे काय दुःख होणार? सांगितलं होतंस तू मला, पण त्याला 15 दिवस होऊन गेले. आता जाऊन तू काय करणार? आताच तर खरं काम आहे. मला एक लखोटा दाखवीत नोक. शंकर म्हणाला. वकिलांचं पत्र आलंय? तुला? मी आश्चर्याने विचारलं. मग? या काकांचे वारसदार एकटे माझे वडील. आता ते नाहीत, म्हणजे त्यांच्या पाठीमागं मीच वारस त्या वाड्याला. कमाल आहे. रानवलीच्या एका वाड्याचा शंकर एकाएकी मालक बनला. या प्रकारची मला खूप मौज वाटली. बघ लेका, मुंबईत जागेची इतकी टंचाई आहे. 2 खोल्या मालकीच्या होता होता पुरेवेट होऊन जातो आणि तुला एक अख्खा वाडाच्या वाडा मिळालाय. ओनरशिप बेसिस. हो, पण तो रानवलीला, मुंबईत नव्हे. त्यातली एक खोली जरी मुंबईत मिळती तर खूप झालं असतं. त्यावर आम्ही दोघेही असलो. पण तिकडे जाण्याचं काय म्हणत होतास? हसण्याचा भर ओसरल्यावर मी विचारले. बाबा, वकिलांना दर्शन देऊन यायचंय. काकांचं विल आहे त्यांच्याकडे. त्यांना मीच वाड्याचा वारसदार याची एकदा समज पाहून खात्री करायची. शिवाय तिथं काम करणारा जो माणूस आहे त्याचीही काहीतरी व्यवस्था करायलाच हवी. आमचे वकीलसाहेब उद्या रानवलीत असणार आहेत, तेव्हा उद्याच मी तिथं यावं असा त्यांचा आग्रह आहे. नाहीतर सारं लांबणीवर पडेल. येशील ना तू बरोबर? माझ्या एकट्याच्यानं असलं काम निभायचं नाही. तुझ्यावर माझा सगळा भरोसा. हे खरेच होते. आजकाल प्रत्येक महत्त्वाच्या कामात मी शंकरला हातभार लावीत आलो होतो, तेव्हा या वेळेस नाही म्हणणे मला शक्यच नव्हते आणि तशी गरजही नव्हती. रानवलीला जाऊन येण्यात माझे असे काय नुकसान होते? शिवाय शंकरला अचानक आकाशातून पडल्यासारखा मिळालेला हा वाडा आहे तरी कसा, हे पाहण्याची मला उत्सुकता होतीच. उगाच टंगळमंगळ करू नकोस. मग येणार ना? उद्या सकाळची गाडी आहे, शंकर म्हणाला. मी जायला तयारच होतो. 1-2 दिवस तेवढेच पिकनिक. किती भयंकर गोष्टीचे मुखडे किती साधेसुधे असतात. कुठे जायचे आहे एवढेच आपल्याला ठाऊक असते, पण आपण कुठे पोचणार ते फक्त नियतीलाच ठाऊक. तिने आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले आहे हे आपण कसे जाणू शकणार? आईला विचारून सांगतो, मी शंकरला म्हटले. का कोण जाणे? माझ्याच्याने एकदम होय म्हणवेना, पण माझे वाक्य पुरे होण्याच्या आत शंकर स्वयंपाकघरात धावला आणि आईला म्हणाला, आई, मी श्यामला घेऊन जातोय उद्या रानवलीला. त्याने तिला कामाची सविस्तर कल्पना दिली. आई हसत मुखाने म्हणाली, मग जा की घेऊन. मला काय विचारतोस? तुमच्या लेकाला तुमची परवानगी हवी. शंकर माझी थट्टा करीत म्हणाला. माझ्या आईवरचे प्रेम हा सर्वांच्या थट्टेचा विषय होता. आईला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करीत नसे, कुठेही जात नसे. आईच्या मनाविरुद्ध काहीही करायचे नाही असे मी पक्के ठरवले होते.
आणि ते स्वाभाविकच नव्हते का? आईने ज्या कष्ट काढून मला वाढवले त्यांना तोड नव्हती. माझ्या जन्मानंतर लगेच बाबा गेले. इतक्या तरुण वयात आई वेडेवाकडे वागू शकली असती, पण सारे सुख बाजूला ठेवून तिने माझा सांभाळ केला. अशी आई मिळायला भाग्य लागते. तिच्या उतारवयात तिला कष्ट पडू नयेत याची काळजी मी नाहीतर कुणी घ्यायची? पण आई, 2 दिवस तू एकटी कशी राहशील? आहेत रे शेजारी पाजारी, 2 दिवसात काय होणार आहे? आणि रोज संबंध दिवस तू ऑफिसात जातोस तेव्हा रे आईनेच असे मनापासून सांगितल्यानंतर मग प्रश्नच उरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि शंकर रानवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. प्रवास दिवसभराचा होता. शिणवणारा होता, पण गप्पा मारताना, खाता पिताना आणि हसत खिदळताना आम्हाला प्रवासाचा शीण बिलकुल जाणवला नाही. दुपार टळून गेल्याचे लक्षातही आले नाही. पण गाडीतून उतरलो आणि ऊन कलू लागलेले दिसले. मनाला किंचित उदासवाणे वाटू लागले. पोहोचण्याचे ठिकाण जवळ येत चालले म्हणून असावे. आधी नवख्या ठिकाणी जाताना थोडे अवघड वाटतेच. त्यातून हे ठिकाण असे की तिथे आमची वाट पाहणारे मायेचे माणूस कुणीच नव्हते. नंतरच्या शंकरच्या नात्याचे होते तेही आता जिवंत नव्हते. आम्ही एसटीत चढलो तेव्हा आमच्या गप्पा आपोआप थांबल्या होत्या. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही एसटीतून उतरलो तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती. आम्ही क्षणभर इकडे तिकडे पाहत राहिलो. एवढ्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले, मुंबईहून आलात का शंकरराव का? आम्हाला हायसे वाटले. या आडगावात कुणीतरी ओळख दिली म्हणायची. ते गृहस्थ वकील होते. शंकर पत्रात लिहिल्याप्रमाणे नक्की येईलच अशी आशा बाळगून बिचारे एसटी स्टँडवर त्याची वाट पाहत उभे होते. आम्ही खरोखरच आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला. वाडा अजून 1.5-2 मैल आत रानातच म्हटले तरी चालेल असा होता. पण वकील साहेबांची सोबत मिळाल्यामुळे आम्हाला तिथवर कसे पोहोचू याची काळजी राहिलेली नव्हती. वकील साहेब चांगले वाटले. गृहस्थ तसा आतल्या गाठीचा नव्हता, पण फारसा बोलघेवडाही नव्हता. थोडाफार मख्खच जेवढ्याच तेवढे बोलणारा होता. मनातले कळणार नाही अशी चेहऱ्याची एकूण ठेवण होती. मुद्रा करारी, काहीशी रागीटच होती. नजर भेदक होती. त्यांच्यापुढे आम्ही अगदी पोरसौदा होतो. तरीही ते शंकरला आणि त्याचा मित्र म्हणून मला अदबीने वागवीत होते. त्यांच्या या वागण्याने आम्हाला थोडेसे संकोचल्यासारखे होत होते हे एवढे खरे. वाट रानातली होती. काही ठिकाणी तर छोटीशी पायवाट दगडांमधून जात होती, एवढेच. बाकी आजूबाजूला किर्र शांतता होती. पाहता पाहता गपकन काळोख पडला आणि काहीच दिसेनासे झाले. मध्येच एखादे कुलूप काजव्यांनी म्हणवल्यासारखे चकाकू लागले, नाहीतर एखादा खोपटातला दिवा लुकलुके, तेवढेच. वकील साहेबांनी बॅटरी आणली होती. तिचा उजेड पुढच्या पाऊलवाटेवर पडत होता. पाऊलवाटेने एकामागे एक चालताना एकमेकांशी बोलणे जमत नव्हते आणि बोलण्यासारखे काही सुचतही नव्हते. पायाखालून एखादा दगडगोटा सुटून घरंगळत होता. त्याचा आवाज किंवा खाली वस्तीतल्या एखाद्या कुत्र्याचे भुंकणे सोडले तर सारे शांतच होते. त्यामुळे आमच्याच चपलांचा चरचर आवाजाची आम्हाला मोठी सोबत वाटत होती. हळूहळू काही लहान लहान घरे लागली आणि कुठे दिव्याचा उजेड दिसू लागला. आम्ही वस्तीत आलो होतो, पण वकील साहेब कुठेही थांबले नाहीत. ते आपली बॅटरी घेऊन पुढे चाललेच होते. होता वस्तीही मागे पडली. पुन्हा झाडी सुरू झाली. आता रातकिडेही मोठमोठ्याने किरकिरू लागले होते. एकाएकी वकील साहेब थांबले. समोर बॅटरीचा उजेड टाकीत ते म्हणाले, आला वाडा. बॅटरीचे आकाशात वाड्याचे धूळ चांगलेच प्रचंड वाटत होते. अर्थात तेवढ्या अपुऱ्या उजेडात आकारमानाची काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती.
दारातूनच वकील साहेबांनी आरोळी ठोकली, "शिवरामा रे शिवरामा! " तशी कंदिलाच्या उजेडातून बाहेर सरकताना दिसला आणि त्या मागोमाग कंदील घेतलेली शिवरामाची वाकलेली आकृती बाहेर आली. आम्ही आत गेलो. शिवरामाने हातपाय धुवायला पाणी दिले आणि तो जेवणाच्या व्यवस्थेला लागला. आम्ही माडीवर गेलो. शिवरामा कंदील आणि पाण्याचे तांब्या-भांडे घेऊन पाठोपाठ हजर झाला. शिवरामा म्हणजे एखाद्या ठिकाणी मनापासून काम करता करता उमर घालविणाऱ्या विश्वासू चाकराचा दुर्मिळ नमुना होता. मनातल्या मनात मला शंकरचा किंचित हेवा वाटला. अशा विलक्षण सेवावृत्तीच्या माणसाचा तो अचानक धनी झाला होता. आम्ही तिघेही पाणी प्यायलो. आणि काय बोलावे ते सुचेनासे होऊन एकमेकांकडे पाहत बसलो. मी वाड्याविषयी, हवामानाविषयी किंवा असेच काहीतरी फालतू बोलणार होतो. इतक्यात माझी नजर वकीलसाहेबांकडे गेली आणि मी गप्प झालो. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण ते कसे बोलावे या विचारात ते पडले होते. काही क्षण असेच गेले. वकीलसाहेबांची अस्वस्थता शंकरच्याही लक्षात आली. त्यांच्या बोलण्याची वाट पाहत तो नुसताच चुळबुळ करीत बसून राहिला. मग ते एकदा खाकरले आणि पुन्हा गप्प बसले. वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून मी खिशातून सिगारेटचे पाकीट काढले आणि त्यांच्यासमोर धरले. त्यांनी मानेनेच नकार दिला, पण ते बोलू लागले. "हे बघा शंकरराव, तुम्ही गैरसमज करून घेणार नसलात तर तुम्हाला काही सांगायचंय." "सांगा." शंकर सिगारेट पेटवीत म्हणाला. या वाड्याचा शेवटचा मालक तुमचे काका. म्हणजे वारसाहक्कानं तुम्ही इथले मालक. माझ्या अमृत अशिलाची इच्छा वाडा त्याच्या वारसाला मिळावी ही आणि ती पुरी करणं हे माझं कर्तव्य." वकीलसाहेब अगदी अस्सल वकिलासारखे बोलत होते. "तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्हीच शंकरराव याविषयी मला शंका नाही. शिवाय माझं पत्रही तुम्ही सोबत आणलेलं आहे, तेव्हा संशयाला जागाच नको." शंकरकडे बेधक नजरेने पाहत वकीलसाहेब म्हणाले, "पण तरीही तुम्हीच या वाड्याचे खरे मालक आहात याचा आणखी एक पुरावा मला उद्या सकाळपर्यंत आपोआप मिळेल." "पुरावा? कसला?" लहान होत चाललेला कंदील मोठा करीत मी लगेच विचारले. "हा वाडा एरवी फार चांगला आहे." इथं आजूबाजूला पाहत आवाज लहान करीत वकीलसाहेब म्हणाले, "इथं तसलं फारसं काही नाही." "फारसं काही नाही म्हणजे थोडंफार आहे?" मी विचारले. "हो, म्हणजे वाडा जवळजवळ 300 वर्षांपूर्वीचा, तेव्हा त्यात अगदीच काही नसेल असं कसं होईल? पण अगदी क्वचित अवसे पुनवेलाच ते दिसतं आणि ते देखील दुसऱ्या कुणाला नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच." "ठीक आहे, आम्ही काही इथं राहणार नाही, तेव्हा अवसे पुनवेलाही?" शंकर वरवर बेपर्वाईनं दाखवत म्हणाला. वाड्याच्या मालकाला पहिल्या रात्री ते घर हटकून दिसतंच. जणू या वाड्यात जे काही आहे ते वाड्याच्या खऱ्या मालकाशी आपली तात्काळ ओळख करून घेतं." शंकर एकदम ताडकन उठून उभा राहिला. "शंकर," मी त्याला खाली बसवले, "मला राहायचं नाही या वाड्यात." शंकर पुन्हा उठून उभा राहत म्हणाला, "एक रात्रसुद्धा नाही. मी आता चाललो. गावात एखादी खानावळ असेलच ना?" "नाही शंकरराव, तुम्हाला एक रात्र इथं काढलीच पाहिजे." वकीलसाहेबांच्या आवाजात जरब होती. "इथून पळून गेलात तर या वास्तूचा अपमान होईल. ही वास्तू आज आपल्या मालकाचं स्वागत करणार आहे. आपलं रहस्य तिच्यासमोर उघडं करणार आहे आणि तुम्ही करंटेपणानं तिला झिडकारून पळून जाणार." शंकर खाली बसला. त्याने पुन्हा सिगारेट पेटवली. "नाही शंकरराव, आतापासून तुम्ही या प्रचंड ऐतिहासिक वास्तूचे मालक झाला आहात. या मालकीला शोभेल असा धीटपणा तुम्ही दाखवायला हवा. घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. ही वास्तू आपल्या मालकाचा तिरस्कार करीत नाही,
त्याच्यावर प्रेम करते. ती त्याला अपाय करणार नाही. मात्र तुम्ही जे काय दिसेल ते तोंडातून चकार शब्द न काढता बघायचं, सहन करायचं. बस्स. फक्त आजची रात्र. आज जे घडेल ते उद्या सकाळी मला सांगा. माझी त्यावरून खात्री होईल की तुम्हीच इथले अस्सल वारसदार आहात. रामदादांचे चिरंजीव आहात. त्यांनी वडिलांचे नाव घेताच शंकर थोडा ताळ्यावर आला. शिवाय वकीलसाहेबांच्या स्वरातल्या अर्जवाचाही परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. ठीक आहे, राहीन मी आजची रात्र. मी काही एवढा भित्रा नाही, शंकरने त्यांना नाखुशीने सांगितले. शिवाय माझा मित्र आहेच माझ्याबरोबर. हो, ते आहेतच, वकीलसाहेब म्हणाले. पण प्रत्यक्षात त्यांचा काही फारसा उपयोग होणार नाही. कारण आज जे घडेल ते या वाड्याच्या मालकाशिवाय, अस्सल वारसदाराशिवाय दुसऱ्या कुणालाच दिसू शकणार नाही. काहीही करा, पण आजची रात्र तेवढी निभावून न्या. उद्या कुठेही जायला तुम्ही स्वतंत्र आहात. माझा स्वभाव मूळचा थोडा अश्रद्ध आहे. या जगात एका आईशिवाय दुसऱ्या कुणालाच मी फारसे मानीत नाही, अगदी परमेश्वराला सुद्धा. मग भूतांचे तर नावच नको. तेव्हा वकीलसाहेबांची टर उडवण्यासाठी मी विचारले, काय हो, तुम्ही सांगितलं ते खरं का? तर माझ्या स्वरातल्या थट्टेकडे दुर्लक्ष करून वकीलसाहेब म्हणाले, प्रत्येक पिढीचा हा अनुभव आहे, इतिहास आहे. शंकररावांना विचारा सकाळी काय छाती आहे त्यांची हे खोटं म्हणण्याची. वकीलसाहेब असेच बोलत राहिले तर शंकरराव धीर अधिकच खचेल अशी मला काळजी पडली. पण एवढ्यात शिवरामा वर येऊन जेवण तयार असल्याचे सांगून गेला आणि वकीलसाहेब जायला निघाले. ते वाड्यावर न थांबता गावात उतरले होते. तिथे जाणार होते. आम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला आणि ते काळोखात दिसेनासे झाले. जेवण करून आम्ही वर आलो तर काय, आमची अंथरुणे घालून तयार. मात्र ती दोन वेगवेगळ्या खणात. आम्ही हताशपणे एकमेकांकडे पाहिले. थोड्या वेळाने शिवरामाही निघून गेला. तो कधीच वाड्यावर राहत नसे. वाड्यापासून हाकेच्या अंतरावर त्याचे खोपट होते आणि त्याचा नातवंडांपर्यंत संसार होता. त्याला थांबवून घ्यायचे असे फार वाटत होते, पण आम्ही त्याला जाऊ दिले. मात्र त्याची सोबत गेल्यावर अधिकच एकटे वाटू लागले. तो जाताच आम्ही पहिली गोष्ट कुठली केली तर दोन्ही पलंग एका खड्ड्यात आणून जोडून ठेवले. मग मी माझ्या सामानातून एक ब्रँडीची बाटली काढली. शंकरला म्हटले, चल थोडी थोडी घेऊ. शंकरने विचारले, आता जेवणानंतर? काही हरकत नाही, मी म्हटले. थोडी ऊब तर येईल, अंगात तरतरी येईल, भीती सगळी पार पळून जाईल डोक्यातून. शंकरला ते पटले. त्या क्षणी भीती वाटू नये म्हणून काहीही करण्याची त्याची तयारी होती. माझ्या भरोशावर तो इथवर आला होता. त्याचे भलते सलते काही होऊ न देता त्याला सांभाळून घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय प्रत्यक्षात काही दिसले नसते तरी केवळ भीतीने हा मुलगा कामातून गेला असता. वकील साहेबांना तरी हे सांगण्याची काय गरज होती? नसते सांगितले तर शंकर सुखाने झोपला नसता का? पण एका अर्थी त्यांच्याही बरोबर. त्यांनी शंकरच्या मनाची तयारी केली होती. त्याला सावध राहण्याची सूचना दिली होती. ब्रँडी पिता पिता शंकरला हळूहळू धीर येऊ लागला. मी इकडच्या तिकडच्या अवांतर गोष्टी बोलून त्याला खुलवू लागलो. श्याम्या, तो चढत्या नशेत मला म्हणाला, समजा मला काही दिसलंच नाही तर रे? दिसणार नाही हे 100%. भूत काही नसतंच या जगात. मी त्याला धीर दिला, पण न दिसून चालायचं नाही. काहीतरी दिसायलाच पाहिजे. कशाला? भीती वाटते ना तुला? नाही रे, पण काहीच दिसलं नाही तर त्या वकील साहेबांना पटायचं नाही की मी या वाड्याचा अस्सल वारसदार आहे, रामदादांचा मुलगा आहे. मग ब्रँडीमुळे शंकरचे डोके तल्लख झालेले दिसत होते. कारण हा मुद्दा मलाही इतका वेळ सुचला नव्हता. काही दिसलेच नाही तर काय? वाड्याच्या मालकीबाबत रिस्क घेऊन चालले नसते. ब्रँडी पिऊन माझी कल्पनाशक्ती आता तरल झाली होती. आम्ही काहीतरी रचून सांगू त्यांना.
मग तर झालं. आपण काहीतरी रचून सांगू त्यांना. मग तर झालं. सकाळचं सकाळी पाहू. मी त्याची समजूत घातली. थोडी म्हणता म्हणता आम्ही भरपूर ब्रँडी रिचवली. इतकी की कधी नशा चढली आणि कधी गाढ झोप लागली हे आम्हाला कळले देखील नाही. शेजारचा कंदील लहान होत होत केव्हा तरी विझून गेला. सकाळी जाग आली तेव्हा अंगावर उन्हाचा पट्टा ओढला गेला. माझ्या पलीकडे शंकर घोरत पडला होता. खाली शिवरामाची चाहूल लागत होती. मी शंकरला उठवले. जागा होताच प्रथम त्याला आपण कुठे आहोत हेच समजेना. मी सविस्तर समजावल्यावर तो हायसे वाटून हसू लागला. म्हणाला, म्हणजे कालची रात्र अशीच पार पडली. काही न घडता. मग मी नव्हतं सांगितलं तुला की भूत सगळं झूट आहे म्हणून. तू उगाच घाबरत होतास. पण आता वकील साहेब येतील. त्यांना काय सांगायचं? काहीच दिसलं नाही असं म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. हे लोक भलतेच श्रद्धाळू असतात. काही दिसलं नाही म्हटलं तर ते मला ताबडतोब हाकलून देतील या वाड्यातून. त्यांना पटायचंच नाही की मी खरा वारस आहे. शंकरने वकील साहेबांना काय सांगायचे हे मी त्याला व्यवस्थित जुळवून दिले. आता ते खरेखुरे पहिल्याचे नाटक वठवणे त्याच्यावर होते. आमचा बेट ठरतो ना ठरतो तो दारात शिवराम आला आम्हाला उठवायला. आम्ही खाली गेलो. हातपाय तोंड धुतले आणि चहा घेत आहोत तो वकील साहेब हजर. सकाळी अंथरुणातच सारे काही ठरवून ठेवले होते म्हणून बरे. शिवरामाने वकील साहेबांना चहा दिला. त्यांनी शंकरला विचारले, काय, कशी गेली रात्र? शंकर काहीच बोलला नाही. त्याने इकडे तिकडे भयभीतपणे पाहिल्यासारखे केले आणि वकील साहेबांच्या लक्षात न येईल अशा रीतीने मला डोळा मारला. मी अत्यंत गंभीरपणे त्यांना म्हटले, सविस्तर सांगेल तो. आपण वर जाऊया. वकील साहेबांच्या हातातली रिकामी कब्बशी कितीतरी वेळ हातातच राहिली. आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांनी मला विचारले, म्हणजे तसं काही खरंच घडलं? मी खोदून विचारलं, पण काही बोलायलाच तयार नाही. मी गांभीर्य कायम ठेवून सांगितले, तुम्हाला सांगतो का पाहू. आम्ही तिघेही वर गेलो. शंकर बिछाण्यावर एका टोकाला कोपऱ्यात बसून राहिला, हुडहुडी भरून आल्यासारखा. मध्येच तो आजूबाजूला नजर टाकी एखाद्या भयानक स्वप्नात असल्याप्रमाणे त्याने चादर अंगभर पांघरून घेतली. तेव्हा मलाही क्षणभर संशय आला की याला काय होते आहे नि काय नाही. शंकर इतका चांगला नट असेल याची कल्पना मला कधीच करता आली नसती. मग सांगा बरं शंकरराव, काल रात्री काय घडलं? मी दार लावून घेतल्यानंतर वकील साहेब शंकरला आवर्जून म्हणाले, काही काळजी करू नका, खुशाल बोला. मी ते या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही हं. सांगा. वकील साहेबांनी एवढा धीर दिला तरी शंकर बोलेच ना. मी म्हटले, त्याच्याकडून इतके पाठ करून घेतले आणि हा आयत्या वेळेत दगा देतो की काय? पण नाही. अखेरीस अडखळत एवढेच बोलला, हातात मूल घेतलेली बाई. मला भीती वाटते. काहीतरी त्याला दिसलं हे नक्कीच. मी पुष्टी दिली. त्याशिवाय त्याची अशी अवस्था व्हायची नाही. पण काय दिसलं? प्लीज शंकरराव मला सांगा. काकुळतीला येऊन वकील साहेब बोलले, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या काकांचा देखील माझ्यावर फार विश्वास होता. सांगेल तो. मी शंकरच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नको शंकर, आता आम्ही आहोत ना. काय दिसलं तुला ते सगळं सांग. क्षणभर शंकर शून्यात बघत राहिला. मग थांबत सांगू लागला, रात्री आम्ही गाढ झोपलो. मध्यरात्री कधीतरी मला जाग आली. कशी कोण जाणे. आपोआपच. पाहतो तो कंदील विझलेला. सबंध खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधुक उजेड. सावकाश, अगदी हळूहळू दरवाजा उघडला जात होता. मी बिछानात उठून बसलो. दरवाजातून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. मला भीती तर वाटतच होती, पण शेजारीच हा झोपला होता. त्याला उठवायचं काही सुचेना. भारल्यासारखा मी दरवाजाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कुणीच नव्हतं.
पण मी थांबलो नाही. कुणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालत चालतच राहिलो. थंडगार वारे वाहत होते. इथे शंकरने पांघरून अधिकच गच्च ओढून घेतले, गच्च लपेटून घेतले. जिना उतरून मी खाली आलो दिवाणखान्यात. तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडत होते. टोले पडायचे थांबले मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं हुंदके वाढतच चालले. आता त्यात एका लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतो हे कळत नव्हतं. चारी भिंतींमधून तसा तो घुमत होता. एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरती ऐकू यायला लागला. दिसत मात्र काहीच नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळं छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कानठळ्या बसून कानात बोटं घातली आणि एकाएकी ते आवाज खाडदिशी थांबले. मी काहीसा भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो. एवढ्यात काय झालं? वकील साहेबांनी विचारले. जिन्यावरून धाड धाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड, त्यावर मुंडकं नव्हतं. तिने एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजवेंडा पुरुष धावत आला. त्यानं तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आसुरी द्वेषानं माखलेला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिलेला नाही. ती दोघंही धावत धावत माझ्यापर्यंत आली. त्याच क्षणी मला एका स्त्रीच्या आवाजातली कर्कश किंकाळी ऐकू आली आणि दोघंही दिसेनाशी झाली. वकील साहेबांनी घाम पुसला. मी शंकरकडे पाहिले. आता त्याची तंद्री लागली होती. मी जिना चढून वर कसा आलो ते माझं मलाच माहीत. भीतीनं तर जीवाचं पाणी झालं होतं. तरीही कुठलीशी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावीत होती. कसाबसा मी त्या दाराशी येऊन आत पाऊल टाकणार तर दार बंद. वकील साहेबांनी विचारले. नाही, दार उघडंच होतं, पण ते भरजरी लुगडं नेसलेली बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं. आता तिनं मूल छातीशी धरलेलं नव्हतं, ते तिच्या हातात होतं. एखादं टरबूज फुटावं तसं त्याचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या. ते पाहून बहुधा माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं काहीच मला आठवत नाही. सकाळ झाली तेव्हा मी माझ्या बिछान्यात होतो. मग तिथं मी आपल्या पावलांनीच आलो की ज्या शक्तीनं मला बाहेर नेलं तिनंच परत आणून ठेवलं हे मला माहीत नाही. शॉकिंग, ॲब्सोल्युटली शॉकिंग, बट ट्रू, वकील साहेब म्हणाले. शंकरराव, तुम्हीच इथले खरे वारस आहात याविषयी मला तीळमात्र शंका नाही. तुमच्या काकांनाही अगदी असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं. तिच्या नवऱ्याला हे समजताच त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तात्काळ प्राण घेतला. त्या तिघांचीही पिशाचं इथं अधूनमधून दिसतात, इतरांना नाही, फक्त वाड्याच्या मालकालाच. परत जाताना वकील साहेबांनी शंकरला गहिवरून मिठी मारली. त्या वृद्ध गृहस्थाने शंकरला मालक म्हणून जो आदर दाखवला तो पाहताना मलाही उचंबळून आलं. ते गेले तरी शंकर त्याच तंद्रीत होता. काही वेळानं त्याची ती तंद्री ओसरली आणि मग मात्र तो खो हसत सुटला. असाच प्रकार दिसतो म्हणे. अरे, सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात, तो हसत हसत म्हणाला. भलतंच सोपं आहे या म्हाताऱ्या लोकांना भुताटकीच्या गोष्टी सांगून बनवणं. एक ठोकून दिली की काम पत्ते. कितीतरी वेळ तो हसतच होता. माझे हसणे मात्र तेव्हापासून कायमचे हरपले. त्या दिवसापासून मी आतल्या आत जळत राहतो. कुणाकडे सांगू शकत नाही. शंकरकडे तर नाहीच नाही की मी त्याला जुळवून दिलेला तो प्रकार तो खोटा नव्हता, तो त्याने पाहिला नसेल. पण मी पाहिलेला होता, प्रत्यक्ष पाहिला होता, तो मला दिसला. याचा अर्थ एकच, मी रामदादांचा थोरला मुलगा होतो, शंकरचा थोरला भाऊ, काकांचा खरा वारस, वाड्याचा खरा मालक. इतके दिवस मी आईला पवित्र समजत होतो, पण रामदादांचा आणि तिचा संबंध रामदादांच्या पूर्वजांप्रमाणे माझ्या वडिलांनी
तिचा शिरच्छेद केला नाही, माझा प्राण घेतला नाही, त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भुताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. पण ज्या आईविषयी मी परमोच्च आदर ठेवला, तिचे हे वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून गेलो नाही. अशा वेळेस माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो. कथा समाप्त.